संध्याकाळचं शांत गाव. आकाशात केशरी सोनेरी रंग पसरलेले. झुरळांचा मंद आवाज आणि वायाने डोलणारी झाडं. कॅमेरा फोकस. गावाच्या टोकावरच्या एका जुन्या विहिरीजवळ बसलेला लहान मुलगा रघु. फाटकी कपडे पण चेहऱ्यावर शांत स्मित. त्याच्या हातात एक जुनी बासरी आहे. ऑडिओ. बासरीचा सुरेल सूर हळूहळू वातावरणात पसरतो. पक्षी थांबतात आणि वारा सुद्धा जणू ऐकतोय. नॅरेशन मृदू आवाजात. गावाच्या टोकावर एक लहान मुलगा राहत होता रघु. घर नव्हतं, आईबाबा नव्हते. पण त्याच्याकडे होती एक बासरी. तीच त्याची दुनिया होती. संध्याकाळी सूर्यास्ताच्या सोनेरी किरणांनी नदी चमकत आहे. पाण्याच्या लहरींवर हलका प्रकाश नाचतोय. किनाऱ्यावर बसलेला रघु, लहानसा मुलगा, हातात त्याची प्रिय बासरी. ध्वनी वातावरण. बासरीचा सुरेल, जादुई सूर हळूहळू वातावरण व्यापतो. वायाची मंद सुसाट, पानांची सळसळ आणि मग शांतता. संवाद. रघु हळू आवाजात. जर मी वाजवलं तर सगळे हसतात. मग मी रोज वाजवेन. नॅरेशन मृदू, भावनिक आवाजात. दर संध्याकाळी रघु नदीकाठी बसून बासरी वाजवत असे. त्या सुरात काहीतरी असं होतं जे ऐकणारं मन हळवं व्हायचं आणि गाव शांत व्हायचं. ध्वनी शेवट. मुलांचे खेळ थांबतात, पक्षी थबकतात, फक्त बासरीचा मधुर, मोहक सूर हवेत तरंगतो. रात्रीचं शांत गाव. आकाशात चंद्र मंद उजळतोय, काजवे चमकतात. नदीकाठी दूरवरून अजूनही रघुची बासरी ऐकू येते, हलकी, जादुई आणि मनाला भिडणारी. ध्वनी वातावरण. बासरीचा सुरेल सूर हळूहळू दूर जातो, पार्श्वभूमीला रात्रीचे झुरळांचे आवाज. संवाद. मुलगी हळू आवाजात. आई, रघु इतका सुंदर कसं वाजवतो. आई मृदू, भावनिक स्वरात. कारण तो मनाने ऐकतो, बाळा. बोटांनी नाही. कॅमेरा फोकस. आई मुलगी झोपाळ्यावर बसलेल्या आकाशाकडे पाहत आहे. बासरीचा सूर दूरवर विरतो आणि दृश्य हळूहळू काळोखात विलीन होतं. रघु नावाचा बासरीवाला मुलगा अचानक गायब होतो. मात्र प्रत्येक संध्याकाळी गावातील नदीकाठी त्याच्या बासरीचे सूर अजूनही ऐकू येतात, जणू त्याचं आत्मन अजूनही प्रेमाचं संगीत वाजवत आहे. शेवटचा संवाद. ज्याच्या मनात प्रेम असतं त्याची बासरी कधी थांबत नाही.